या माऊलीचा, या दादांचा जो त्याग आहे त्यासाठी ही घडलेली आहे. मी बोललो होतो की शिवाजी महाराज जन्माला आले सगळ्यांना वाटतं, पण त्यासाठी जिजाऊ लागते, त्याची शहाजी राजे लागतात, त्यासाठी त्यांचा मित्रपरिवार लागतो. देवीश्रीला मान्य श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी पोवाडा सादर केला होता, त्यासाठी त्यांना गौरवण्यात आलं होतं. आपण सुद्धा त्यांच्या टाळ्या वाजवल्या पाहिजे. त्याची जी कलाकृती आहे आता, आणि तसं सुद्धा टाइम्स ऑफ इंडिया या सुद्धा यांच्याकडून सुद्धा यांना गौरवण्यात आलं होतं. माऊलीला काहीतरी बोलायचं आहे मुलांबद्दल. सर्वांना नमस्कार. आणि पहिल्यांदा सगळ्यात धन्यवाद मी देते त्यांच्या पूर्ण मुलांना इथे ते प्रोत्साहन देतात आणि त्याच्यामुळेच मुलांना कॉन्फिडन्स येतोय. देवेश्री सुद्धा पहिल्यांदा ह्या अशा छोट्या छोट्या स्टेजवरूनच कार्यक्रम करायला लागले. हर्षरथ देवेश्री ह्या छोट्या छोट्या स्टेजवरून कार्यक्रम करायला लागले आणि आज ते त्यांच्या एका मोठ्या स्टेजपर्यंत पोहोचले. आणि तसंच ज्या कोणाला इच्छा आहे अशा बालनाट्यांमध्ये भाग घ्यायची, कारण देवेश्री आणि हर्षरथ ज्या बालनाट्यात काम करतात त्यांचा उद्देश इतकाच आहे की नाट्य संस्कृती ही जपली पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी एवढा उपक्रम राबवला आहे ना की जेव्हा त्यांच्या नाटकाचे प्रयोग असतात ते मुलांना अगदी फ्री असतात. पालकांना तिकीट असतं पण मुलांना नाटकाचं तिकीट हे फ्री असतं. ह्याचा उद्देश इतकाच आहे की नाट्य संस्कृती ही पुढे जपली गेली पाहिजे आणि त्या छोट्याशा सहभागामध्ये आमचा सहभाग असतो. ह्यासाठी नाटकामध्ये आम्ही कुठलंही मानधन घेत नाही, फक्त आमची मुलं परफॉर्म करतात की आपली संस्कृती पुढे गेली पाहिजे. आणि ज्या कोणाला त्या नाट्य शिबिराचा नंबर हवा असेल त्यांनी गणेश टिचोकर यांना संपर्क केला तरी चालेल. नाट्य शिबिरं आता मे महिन्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे, कारला अशा बऱ्याच ठिकाणी चालू असतात. ज्या मला एवढंच वाटतं की आपल्या विभागातील अनेक मुलांनी अशा कार्यक्रमात पुढे यायला हवं. धन्यवाद. धन्यवाद ताई. देवेश